संध्याकाळी गर्दीच्या वेळेत दहिसर टोल प्लाझा, शिरसाट फाटा, चिंचोटी नाका आणि फाउंटन हॉटेल, काश्मीरा पॉइंटवरून 10 किंवा त्याहून अधिक चाके असलेल्या मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे। काल जारी केलेल्या नवीन जीआरमुळे ठाणे घोडबंदर मार्गावरून बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांमध्ये गोंधळ झालेला दिसून येतोय। वाहतूक पोलिसांना मोठा बंदोबस्त करावा लागत आहे। यामुळे प्रवेश बिंदूंवर शहरात प्रवेश करण्यापासून वाहनांना रोखलं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अकाउंट हॅक करण्यात आले। हॅकर्सने पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे असलेल्या पोस्ट शेअर केल्या आहेत। सायबर टीमने हे अकाउंट रिकव्हर केलं आहे। मुंबईत स्वप्नातील घरे आणखी परवडणारी होतील। म्हाडा निर्णय घेण्याची तयारी करत आहे। घरांच्या किमती 10% कमी होण्याचं दिसून येते, ज्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळेल। वाहतूक समस्या सोडवल्या नाहीत तर मनसे आक्रमक होतील। वाहतूक कोंडी थांबवली नाही तर त्याचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। ठाण्यात नेपाळसारखे आंदोलन देखील करण्यात येईल। उद्या 22 सप्टेंबर रोजी नवीन जीएसटी दर लागू होतील। पनीर आणि चेन्ना, दूध, पिझ्झा, ब्रेड, खाकरा, चपाती, पराठा, कुलचा आणि इतर ब्रेडसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील। बारमध्ये रात्री उशिरा झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मालाडमधील गुरुकृपा बारमध्ये निदर्शने केली आणि मालकाविरुद्ध पोलीस कारवाईची मागणी केली। वादग्रस्त नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत एक मोठे विधान केलंय। ते म्हणाले, मी ब्राह्मण आहे आणि देवाने आम्हा ब्राह्मणांवर केलेली सर्वात मोठी कृपा म्हणजे आम्हाला आरक्षण मिळालं नाही। आम्हाला आरक्षण मिळालं नाही म्हणून मी पुढे गेलो। दहिसर टोल प्लाझावरून शिंदे आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे। उपमुख्यमंत्री टोल प्लाझा हलवू इच्छितात, मात्र भाजप मंत्री गणेश नाईक यांनी हा निर्णय नाकारला आहे। मुंबईतील अनेक भागात सकाळपासून पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने आज पालघर, ठाणे, कोकण आणि विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। दिवसात जड वाहनांवर बंदी असूनही ठाणे मुलुंड टोल प्लाझावर वाहतूक कोंडी कायम आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। दुर्गापूजेमुळे उद्यापासून कल्याण डोंबिवलीमध्ये जड वाहनांना बंदी असेल। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांनी आयोजित केलेल्या मुंबईत नमो युवा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला। एक फोटो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। तुमचा फोटो कोणत्याही AI आधारित वेबसाईटवर अपलोड करू नका, असं ठाणे पोलिसांनी याचा इशारा दिला। भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी आता वाढल्यात। विजाची किंमत आता वाढली आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर याचा निशाणा साधला। पालघर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या 3 महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे। हॉटेल व्यवस्थापकाला देखील अटक केली आहे। तरुणांसाठी नोकरीच्या संधी। महाराष्ट्र सरकारने 5500 सहाय्यक प्राध्यापकांची मोठी भरती जाहीर केली आहे। रोबोट आता समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवतील। BMC 6 रोबोटिक बोटी खरेदी करणार आहे, ज्या भारतीय कंपन्यांद्वारे बनवल्या जातील। अभिनेत्री दिशा पटनीच्या घरी गोळीबार झाल्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पोलीस सतर्क आहेत।